मकर रास हा सप्ताह आपल्या राशीला थोडं सावध राहण्याचा असा जाणार आहे. तरी प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आपण सावधानता ही बाळगलीच पाहिजे, म्हणजे नुकसान होण्याची शक्यता ही कमीच असते किंवा टळेल. एखाद्या अनोळख्या व्यक्तींवर लगेचच आपण विश्वास ठेवू नका, कारण त्यांच्याकडून आपण फसवले जाण्याची दाट शक्यता आहे. एखादी अनोळखी व्यक्ती जरी आपल्याकडे आली, ती काय माहिती सांगत असते, ती काय बोलत असते, ती काय ओळख देते, हे आधी नीट ऐका, त्याची पूर्ण शहानिशा करा. पण लगेचच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण आपलंच अहित होण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत असताना ते भावनेच्या भरामध्ये कधीच घेऊ नका. ते आपल्याला इमोशनल ब्लॅकमेलही करू शकतात आणि याचा आपल्यालाच त्रास होणार आहे, कारण आपण भावनेच्या भरामध्ये चटकीने एखाद्यावर विश्वास ठेवून चालतो आणि याचाच ते आपला फायदा घेत असतात. त्याच्यामुळे आपण इथे स्ट्रॉंग राहणं हे फार महत्त्वाचं आहे. घरामध्ये कुटुंबियांमध्ये एकमेकांसोबत किंवा परस्परांमध्ये काही मतभेद निर्माण होतील. एखाद्या गोष्टींवरून थोडासा वाद होण्याची शक्यता आहे, तरी ते कसं दूर करता येईल याचा विचार करा, कारण घरामध्ये उगीचच वाद निर्माण झाल्यामुळे अप्रसन्नता, अशांती असं वातावरण राहिल्यामुळे त्याचा इफेक्ट प्रत्येक घरातील मेंबरवर होत असतो. त्याच्यामुळे घरातील अशांतता, अप्रसन्नता कशी कमी होईल याचा विचार करा. त्यासाठी आपल्याला इतरांसोबत बोललं पाहिजे. काय प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करा. वाद का झाला आहे त्याच्या मुळापर्यंत जा आणि त्याच्यावर उपाय शोधा. उगीचच अबोला धरून बसू नका. इगो हा आधी बाजूला सारा. इगो करून काहीही आपल्याला मिळणार नाहीये, तरी आपण याचा इथे विचार करावा. व्यावसायिक वर्गालाही थोडासा आधाराचा असा काळ राहणार आहे. आपण जर कुठे आर्थिक गुंतवणूक केलेली होती किंवा आपलं काही आर्थिक येणं, जे आर्थिक व्यवहार झालेले असतील त्याच्यामधून आपलं जे येणं बाकी असेल तर ते येणंही आपल्याला मिळेल आणि ज्या गुंतवणूक केलेली होती त्याच्यामधूनही आपल्याला आर्थिक लाभ मिळेल. त्याच्यामुळे आपल्याला अनपेक्षितरित्या का होईना एक आर्थिक मदत झाल्यामुळे आपल्या उत्साहामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये अजून जोमाने आपण कार्य करण्यासाठी तयार राहाल आणि उर्वरित कामेही आपली अगदी वेळेवर पूर्ण होतील. आणि त्या लोकांनी आपल्याला वेळेवर मदत केल्यामुळे आपला त्यांच्याबद्दलचा विश्वासामध्येही भरपूर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अगदी वातावरण आनंदी असणार आहे. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचं भरभरून असं कौतुक होणार आहे आणि त्यामुळं कामाच्या ठिकाणी आपल्याबद्दल एक वेगळंच आदर निर्माण होईल आणि तुम्हालाही पुढील सर्व कामे, सर्व जबाबदाऱ्या या पूर्ण करण्यासाठी एक प्रकारची नवचैतन्य निर्माण होईल, एक शक्ती मिळेल. पण इथे एवढ्यावरच थांबून चालणार नाही, कारण ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्हाला अजून भरपूर पुढं जायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तींबद्दल कृतज्ञता बाळगा. यश हे तुमचेच आहे. इथेही आपण गर्व करू नका, याच्यापासून आपण दूरच राहा. आपलं कौतुक केलं आहे त्याच्यामुळं आपण आपल्यावर जबाबदारी ही अजून वाढलेली आहे. अजून आपल्याला कष्ट करण्यासाठी आपलं काम हे प्रामाणिकपणे कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा आणि अजून यश कसं मिळेल याचा तुम्ही विचार करा. नक्कीच यश तुम्हालाच मिळणार आहे. तरुण वर्गालाही जर ते कोणत्या नोकरीच्या शोधात असतील तर त्यांचं काम अगदी फत्ते होणार आहे. तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे, तरी तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका. समजा जरी मनासारखी एखादी नोकरी नाही मिळाली, तरी जी नोकरी मिळाली आहे त्याच्यामध्ये समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, कारण ही तर सुरुवात आहे. याच्यातून आपण एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळेल आणि या अनुभवातून तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला या अनुभवाचा आधारच मिळणार आहे, मदतच मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणतीही असो नोकरी किंवा कोणतंही काम असो, अजिबात लाजू नका. ते पूर्ण प्रामाणिकपणे करा. यश हे तुम्हालाच मिळणार आहे. महिला वर्गालाही हा काळ थोडासा ताणतणावाचा, चिंतेचा असा जाणार आहे. घरात एखाद्या मेंबरची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचा पूर्ण वेळ हे त्या व्यक्तीची काळजी घेण्यातच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही थोड्याशा तणावामध्ये राहणार आहात, पण काळजी नसावी. इतरांची काळजी घेण्यासोबतच तुम्ही प्रथम स्वतःची काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही स्वतः जर सदृढ असाल, आरोग्य असाल, व्यवस्थित असाल, निरोगी असाल, तरच तुम्ही
तुमच्या इतर कुटुंबियांची सेवा करू शकाल, त्यांची काळजी घेऊ शकाल. त्याच्यामुळं आधी तुम्ही स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही आधी नीट राहा, मगच इतरांचीही तुम्ही काळजी घेण्यामध्ये सक्षम राहाल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. उगीचच कोणत्याही प्रकारचा ताण तुम्ही घेऊ नका. विद्यार्थी वर्गाला थोडंसं मन विचलित करणारा काळ आहे, कारण आपण शिक्षणाच्या ठिकाणी काही अशा गोष्टी घडतील त्यावरून आपल्या ध्येयावर थोडंसं आपण डगमगाल किंवा आपलं थोडंसं मन इकडं तिकडं भटकेल. तरीही पुन्हा आपण आपल्या ध्येयाचा विचार करा, आपल्या आईवडिलांचा विचार करा, आपण जी काही आपल्या भविष्याबद्दल स्वप्न पाहिलेली आहेत त्याचा विचार करा आणि पुन्हा कसं वापस येता येईल याचा तुम्ही विचार करून पुन्हा अभ्यासाला लागा. एकाग्रता कशी वाढवता येईल याचा तुम्ही विचार करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही हा काळ उत्तम आहे. अगदी त्यांना मनाप्रमाणे त्यांचे अभ्यासामध्ये जसं त्यांना एक प्रकारचं पाहिजे होतं, टाईम म्हणा, वेळ म्हणा, मदत, ते सगळं त्यांना मिळणार आहे. आता याचा तुम्ही वापर कसा करता हे तुमच्यावर आहे. प्रत्येक आलेली संधीचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला जे मार्गदर्शन हवं होतं तेही मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. त्या मार्गदर्शनाचा तुम्ही कसा उपयोग करता हे तुमच्यावर आहे. आणि एखादी स्पर्धा परीक्षा तुम्ही दिलेली असाल तर त्यामध्ये यश हे तुम्हाला मिळणार आहे. फक्त ही पहिली पायरी आहे. पुढचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत, भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्ही जोमानं तयारीला लागा. ज्येष्ठ वरिष्ठ वर्गालाही थोड्याशा शारीरिक कुरबुरी डोकं वर काढण्याच्या असा जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून थोड्याशा कुरबुरी ह्या सतावत असतील, पण तुम्ही दुर्लक्ष केलेले असतील आणि त्यामुळे सध्या त्याचा तुम्हाला जास्त त्रास संभवण्याचा काळ आहे. तरीही आपण जरा जास्तच काळजी घेणे हे महत्त्वाचं ठरेल. वातावरण पण थोडंसं विषम प्रकारचं आहे. कधी गरम असतं तर कधी थंडी असते. याचा आपल्यावर विपरीत परिणाम पण होणार आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि मग बाकीचे कामे करत चला. विवाह इच्छुकांनाही त्यांच्या विवाह जुळण्यासाठी काही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. एखादं स्थळ आवडलंय पण कुंडली जुळत नाही, कुंडली जुळतीये पण वयात अंतर आहे, अशा कितीतरी वेगवेगळ्या अडचणी येतील. मग ह्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण आपल्या वरिष्ठांची, आपल्या आईवडिलांची मदत घ्या. त्यांच्या सोबत विचार करा, परामर्श घ्या आणि मगच काय तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्याला कोणतेही निर्णय घेताना अगदी डोळ्यात तेल घालून घेणे हे फार महत्त्वाचे राहणार आहे. प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.